हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गंगा माता की जय. पुढच्या श्लोकामध्ये आप्पा म्हणतात, वेळ आता न गंगे करी, सुसज्ज व्हावे झडकरी, कसून बांधावा कटिवरी, सेला सुंदर माते तुवा, देवी तुझ्या मुकुटावर जी कोचली चंद्रकोर, ती निष्ठेल खरोखर मज उचलून घेताना, यास्तव सर्व बंधनानी नीट ती ठेव बांधुनी, एरवी परी पहा जननी, वेळ साधी सोपी नाही, असंख्य पातके भले भले, गंगे त्वा तारुणी नेले, विनायास सहज लिहिले, तसेच आता मानू नको, मी तसा सामान्य नाही, हे देवी लक्षात घेई, उद्धरण्याचा समय पाही आहे जगन्नाथाचा. या श्लोकामध्ये आप्पा म्हणतात, म्हणजे जगन्नाथाने आपलं नावाचा उल्लेख केलेला आहे, नाममुद्राही उमटवलेली आहे आणि म्हणतो, वेळ आता न करी गंगे, सुसज्ज व्हावे झडकरी, कसून बांधावा कटिवरी, सेला सुंदर माते तुवा. सेला हा काय प्रकार असतो तर श्रीमंत स्त्रिया या साडी नेसल्यानंतर किंवा लुगडं नेसल्यानंतर उजव्या खांद्यावरती सेला सोडतात. म्हणजे सुने प्रकारचं ते शाल असल्यासारखी असते आणि ती साडीच्या रंगाची असते, म्हणून त्याला सेला असं म्हणतात. हे श्रीमंतीचं लक्षण असतं. देवदेवता या या सेला नेसतच असतात. जसं सज्ज व्हावे झडकरी, कसून बांधावा कटिवरी, सेला सुंदर माते तुवा, म्हणजे तुझ्या खांद्यावर असणारा जो सेला आहे तो अत्यंत सुंदर असा आहे आणि तो आता कसून बांधणं अत्यंत आवश्यक आहे. का? देवी तुझ्या मुकुटावर जी कोचली चंद्रकोर, ती निष्ठेल खरोखर म्हणजे उचलून घेताना, मला उचलून घेताना तुझ्या वेळेला खाली वागशील त्यावेळी तुझ्या डोक्यावरती जो किरीट आहे त्या किरीटामध्ये जी चंद्रकोर खोचलेली आहे ती कदाचित तू खाली मला उचलून घेण्यासाठी तू खाली वाकल्यानंतर तुझी मान खाली जाईल आणि तो चंद्राची कोर तिथून निष्ठून खाली पडेल, तेव्हा ती जी कोर आहे ती कोर देखील जोरात खोचून ठेव. यास्तव सर्व बंधनांनी नीट ठेव ती बांधुनी, एरवी परी पहाजनी, वेद साधी सोपी नाही. काय कर, तू तुझा शेला जसा बांध, तू तुझा पदर जसा व्यवस्थित बांध, तसंच तुझ्या डोक्यावर असणारा मुकुटही व्यवस्थित बांध आणि मुकुटामध्ये असणारी जी चंद्रकोर आहे ती चंद्रकोर देखील व्यवस्थित रीतीनं बांधून ठेव. कारण आता प्रसंग हा साधा सोपा नाही आहे. आप्पाने इथं दोन विशेषणं वापरली. काय म्हणतात वेळ साधी सोपी नाही, म्हणजे ही वेळ आता साधी अजिबात नाही आहे. कारण इतरांचा उद्धार करणं हे वेगळं आणि माझ्यासारख्या महापातकाचा उद्धार करणं हे सर्वार्थाने वेगळं. इतरांना तू काय उचलून घेतलेलं नाहीस, मला उचलून घेणार आहेस, कारण मी तुझं लेकरू आहे आणि लेकराला माता पटकन कधी उचलून घेत असते, तेव्हा फार सावधपणे तू उचल. तेव्हा काय म्हणतात पहा, यास्तव सर्व बंधनांनी नीट ठेवी ती बांधुनी, नुसतं बांधून ठेवा असं नव्हे, घट्ट बांधून ठेव. कारण का, ही गोष्ट साधी सोपी नाही आहे. रवी परी पहा जननी, वेळ साधी सोपी नाही. का? असंख्य पातकी भले भले, गंगे त्वा तारुणी नेले, विनायास सहज लिहिले, तसेच आता मानू नको. आजपर्यंत म्हणजे तू उगम पावल्यापासून ते या क्षणापर्यंत तू अनेक पाप्यांचा उद्धार केलेला आहेस आणि सहज करून टाकलेला आहेस. पण आता वेळ साधी सोपी नाही आहे. कारण का, तर मी तसा सामान्य नाही, हे देवी लक्षात घेई, उद्धरण्याचा समय पाही आहे जगन्नाथाचा. जगन्नाथ या महापातकाचा उद्धार करण्याची वेळ आता आलेली आहे. इतर महापातकी वेगळे आणि मी महापातकी वेगळा, कारण माझ्या पातकाचा स्वीकार करायला कोणीही तयार नाही आहे. मला पाहिल्याबरोबर शंकराने कानावर हात ठेवले आणि इतर देवदेवतांनी आपल्या मानाखाली घातल्या आणि मला जा म्हणून सांगितलं. म्हणजे इतका म्हणजे प्रायश्चित्ताची गती देखील माझ्या पापापुढं पूर्णपणे कुंठित झालेली होती. असा मी असामान्य अशा प्रकारचा महापापी आहे, अलौकिक अशा प्रकारचा महापापी आहे. माझ्यासारखी पातकं कुणीच केली नाहीत. माझ्यासारखा महापापी मनुष्य तुरातपर्यंत उद्धार करण्यासाठी भेटलेला नाही. तेव्हा आता मी तुझ्यासमोर आलेलो आहे, तेव्हा माझा उद्धार करावा. इथे जगन्नाथ पंडितांनी आपली नाममुद्रा उमटवलेली आहे. काय पहा, आहे पहा जगन्नाथाच्या
म्हणजे आता जगन्नाथाचा उद्धार करण्याचा हा समय आलेला आहे. ही साधी सोपी गोष्ट अजिबात नाही आहे. नाममुद्रेला फार महत्त्व असतं. संतांनी ज्या अभंगांची रचना केलेल्या आहेत त्या अभंगाच्या शेवटी स्वतःचा नावाचा उल्लेख केलेला आहे. नामा म्हणे, तुका म्हणे, जनी म्हणे, रामदास म्हणे, निळा म्हणे, म्हणजे ज्या सगळ्यांनी आपला नाममुद्रा उमटवून ठेवलेली आहे. एका जनार्दनी यामध्ये नाथाने तर स्वतःचाही उल्लेख केलेला आहे आणि आपले जे गुरु जनार्दन स्वामी देशपांडे त्यांचाही उल्लेख केलेला आहे. तेव्हा जगन्नाथाचा उद्धार करण्याची वेळ आलेली आहे. आता इतरासारखा मी अजिबात नाही आहे. तेव्हा खबरदारी घे. जास्तीत जास्त तू हे सगळं बांधून ठेवण्याचा प्रयत्न कर. दुष्ट धाडसी तस्कर आपसात करती विचार, तरीही न होई निर्धार ही पातके करण्याचा, म्हणून त्याने ही टाळावी जे क्रूरा भये कापवी. अशा पातकाची समजावी राशी प्रत्यक्ष आहे मी, त्याही मज तारण्यासाठी वात्सल्य धरून फार पोटी. गंगे तुवा कसली कटी थोरवी ही अलौकिक, यथार्थपणे तुझी स्तुती आता कोण करू शकती. आम्हा पामर नरामती कार्य हे साधणारे. दुस्त धाडसी तस्कर म्हणजे चोर. तस्कर हा संस्कृत शब्द आहे. संस्कृत भाषेचा प्रभाव या पंचवाङ्मयावरती खूप असलेला पाहायला मिळतो आहे. वामन पंडितांच्या देखील गंगालहरी आहेत, त्यामध्ये असाच प्रकार पाहायला मिळतो. मोरोपंतांच्या देखील गंगालहरी आहेत, त्याच्यावर देखील असं पंचवाङ्मयांचा प्रभाव पाहायला मिळतो. म्हणजे संस्कृत वाक्यरचना, संस्कृत प्रचूर भाषेचा वापर त्यांनी केलेला आहे. दुष्ट धाडसी तस्कर. चोर हे कसे असतात? दुष्ट असतात. त्यांना कुणाची दयामाया अजिबात येत नसते आणि नुसते दुष्ट असतात नव्हे तर धाडसी असतात. समजा आपल्याला पकडलं गेलं तर आपण काय करावं हा उपाय त्यांच्यापाशी शिल्लक असतो. तेव्हा अशी माणसं देखील, असे लोक देखील आपसात करती विचार, तरीही न होई निर्धार ही पातके करण्याचा. अशा प्रकारची जी माणसं आहेत, जी धाडशी आहेत, क्रूर आहेत, दुष्ट आहेत, ते आपापसात चर्चा करतात. तू हे पाप करशील का? मी करणार आहे. मी करणार नाही. तू करशील का? मी करणार. तू करणार नाहीस का? म्हणजे अशा प्रकारची त्यांची भोवती अशा प्रकारची चर्चा चालू असते. कशाची? पातकं करण्याची त्यांची चर्चा चालू असते. म्हणून त्याने ही टाळावी जी क्रूरा भये कापवी. अशा पातकांची समजावी राशी प्रत्यक्ष मी आहे. तेव्हा या चोरांनी, दरोडेखोरांनी, लुटारूनी, बदमाशांनी देखील पापं करू नयेत अशा प्रकारची पापं मी केलेली आहेत. माझ्यापाशी फक्त महापातक आहेत असं नव्हे तर पापांचा आणि महापातकांच्या राशी म्हणजे डोंगर मी आयुष्यामध्ये करून ठेवलेले आहेत. माझ्याकडे डोंगर आहेत ते पापाचे आहेत, पुण्याचे अजिबात नाहीत. आहेत ते केवळ वाईट आणि वाईट गोष्टीचेच आहेत. तेव्हा त्याही मज समतारण्याची वात्सल्य धरून फार पोटी. गंगे तुवा कसली कटी थोरवी ही अलौकिक. आणि माझ्यासारखा महापापी, पापांच्या राशीचा माणूस किंवा पापी माणूस, त्याचा आपल्याला उद्धार करायचा म्हणून तू सुद्धा काय केलेलं आहेस? जसा शेला पक्का बांधलेला आहे तसा पदर देखील पूर्णपणे खोचलेला आहे. तर सर्वार्थानं तू सज्ज किंवा तयार अशी झालेली आहे. तुझं कार्य अलौकिक अशा प्रकारचं आहे, ते करण्याला तू उद्युक्त झालेली आहेस. यथार्थपणे तुझी स्तुती आता कोण करू शकती. आम्हा पामर नराप्रती कार्य हे साधणारे. तुझी स्तुती, तुझं वर्णन, तुझी कीर्ती सर्वार्थानं गाऊ शकेल अशी एकही व्यक्ती अजिबात नाही. वाल्मिकीने वर्णन केलं तेही कंटाळले, व्यासाने वर्णन केलं तेही थकलेले आहेत, बाणभट्टानं केलं तोही कंटाळला, भवभूतीनं केलेलं तोही कंटाळला, कालिदासाने वर्णन केलं तोही कंटाळलेला आहे. तेव्हा या सगळ्यांनी तुझी स्तुती करता 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 ते कंटाळून गेलेले आहेत. इतकी तुझी स्तुती अपरंपार असे, तुझ्या स्तुतीचा आणि तुझ्या कार्याचा पार हा अजिबात लागत नाही आहे. इतकं तुझं कार्य महान आणि महान अशा प्रकारचं आहे. आणि ते आहे कसं? पुन्हा सासर श्रीमंत, माहेर श्रीमंत, तुझं कार्यही त्याहून चांगलं. परिणामी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांना काही कामं उरलेली नाहीत. महेश निवांतपणे तांडव करतायत, विष्णू शेषशाही झालेले आहेत आणि ब्रह्मदेव ध्यान करत बसलेले आहेत. तेव्हा
अशा अशा या देवांना देखील तुझ्या कार्यामुळे विश्रांती मिळते आहे, अशी तुझी कीर्ती आहे. आणि तुझी कीर्ती गाण्याला यथार्थपणे म्हणजे सर्वार्थानं योग्य आणि योग्य अशा प्रकारची काय म्हणून वर्णन करावं. अगदी गोमुखापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत गंगासागरपर्यंत तुझ्या प्रवाहाचं जरी नुसतं वर्णन करायचं ठरवलं, कोणत्या भागातून तू वाहत जातेस, कोणत्या भौगोलिक प्रदेश व्यापलेला आहेत, हे पाहणंसुद्धा अत्यंत अलौकिक अशा प्रकारचं कार्य आहे. अगोदर ते पाहायचं आणि मग त्याचं वर्णन करायचं आहे. नाहीतर भौगोलिक परिस्थिती सारखीच आहे म्हणून मोगमात काही ना काहीतरी लिहून ठेवावं हे सर्वार्थानं चुकीचं आणि चुकीचं अशा प्रकारचा सिद्धांत आहे. म्हणून हे गंगे, तुझं वर्णन करणारा आता इथून पुढे कोण मिळणार आहे, किंवा तुझं वर्णन अनेकांनी केलं आणि पुढे देखील करत राहतील. भूतकाळामध्ये अनेकांनी केलेलं आहे, वर्तमान काळामध्ये अनेकांनी केलेलं आहे, भविष्य काळामध्ये देखील करायला लागतील. तरी देखील या सगळ्यांनी वर्णन केलेलं जरी एकत्र केलं तरीसुद्धा तुझी कीर्ती, तुझं कार्य, तुझं काम हे सर्वार्थानं शिल्लक आणि शिल्लक असंच उरणार आहे. पुढच्या श्लोकात काय म्हणतात पहा. गंगे तुझी रम्य मूर्ती, स्वच्छ गोरी अंगकांती, जणू शोभे चंद्रिका ती शरद ऋतूच्या चंद्राची, रत्नखचित मुकुटावर चंद्राची शोभते कोर, तिच्या तेजाने अपार शोभा प्राप्त झाली तया, अमृताच्या कोमलधारा घेती तंतूच्या आकारा, त्यानी विणलेल्या अंबरा धारण करशी माते तू, वरच्या दोन्ही हातात कलश कमल विराजतात, खालचा उजवा वर देत वाम करा भयदायी, शुभ्र सौम्य मकरावरी आरूढ होशी नदीश्वरी, ऐश्वर्य तुझे मनोहारी ध्यान चित्ती आठवीची, त्याचा पराभव कधीही जगती या होणार नाही, ऐसे सामर्थ्य गंगामाई आहे तुझ्या स्वरूपाचे, ती तव रम्य उदार मूर्ती, परममंगला विमल कीर्ती, राहो सर्वदा माझे चित्ती हेची प्रार्थना चरणाशी. म्हणजे दर खेपेला आपला हट्ट त्याने अजिबात सोडलेला नाही आहे. काय म्हणतात पहा. गंगे तुझी रम्य मूर्ती, म्हणजे गंगेची मूर्ती आहे ना ती अतिशय रम्य अशी आहे. कुठे? गोमुखाला आहे, किंवा गंगेच्या काठावरची जी जी शहरं बसलेली आहे त्या सगळ्या काठावरती मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये गंगेची मूर्ती संगमरवरी पाषाणाची तयार करून बसवली, अत्यंत प्रमाणबद्ध अशी आहे. मस्तकावरील केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीराच्या वेगवेगळ्या भागावर अलंकाराने दागदागिने परिधान केलेले आहेत. शेला परिधान केलेलं आहे, नेसलेलं जे महावस्त्र आहे ते देखील अत्यंत चलम आणि सुरेख अशा प्रकारचं आहे. त्यात आणखीन वैशिष्ट्य काय? स्वच्छ गोरी अंगकांती, संगमरवरीची असल्यामुळं मूर्तीच मुळात संगमरवरी आहे, त्यामुळं संपूर्ण शरीर हे गौरकांती, कांती म्हणजे कातडं, तिच्या अंगावरची त्वचा आहे जी कातडी आहे ती गौर म्हणजे पांढऱ्या रंगाची आहे. जणू शोभे चंद्रिका ती शरद ऋतूच्या चंद्राची, शरद ऋतूचं चांदणं हे पाण्यासारखं असतं, आकाश पूर्णपणे निरभ्र असतं, निळसर रंग आलेला असतो, आकाशामध्ये चंद्रही असतो आणि चंद्राबरोबर असंख्य चांदण्या या उगवलेल्या असतात. तेव्हा आकाशामध्ये असणाऱ्या चांदण्याप्रमाणे तुझी शोभा ही अवर्णनीय अशा प्रकारची आहे. तुझी दीप्ती, तुझी कांती, तुझं सौंदर्य हे अवर्णनीय अशा प्रकारचं आहे. आणखीन काय? तू परिधान केलेलेच अंगावर दागदागिने काय काय मूळचे काही आहेत मूर्तीवर, आणि वरून परिधान देखील केलेले. ते कोणते? रत्नखचित मुकुटावर चंद्राची शोभते कोर, तिच्या तेजाने अपार शोभा प्राप्त झाली तया. तू काय केलेलं आहे? डोक्यावर रत्नजडीत मुकुट परिधान केलेलं आहेस, त्यावर चंद्राची कोर खोचलेली आहेस. म्हणजे त्या मुकुटाला असणारी हिरे माणकर रत्न यांचं तेज, याच्यामध्ये चंद्राचं मिसळलं गेलेलं पांढरं तेज, त्यामुळं काय होतं आहे? तिच्या तेजाने अपार शोभा प्राप्त झाली तया. त्यामुळं झालेलं काय आहे? तुझ्या मूर्तीला शोभा प्राप्त झालेली आहे. कारण मूर्ती पाहिल्याबरोबर कितीही नास्तिक असला तरी देखील तो नतमस्तक झाल्याशिवाय राहत नसतो. यामध्ये तुझ्या अंगावर असणारे मूळचे दागदागिने अलंकार आणि पुन्हा नव्यानं परिधान केलेले वस्त्र, महावस्त्र, सेला, दागदागिने या सगळ्यामुळं तुझी शोभा हजारो पटीनं वृद्धिंगत झालेली आहे. अमृताच्या कोमलधारा घेती तंतूच्या धारा, त्या आकारा त्यानी विणलेल्या अंबरा धारण करशी माते तू. अमृताच्या कोमलधारा, अमृत असं घ्यावं आणि खाली सोडावं, त्यापासून त्याची तार तयार होते, धागा तयार होतो
आणि अशा या अमृताच्या धाग्यापासून तयार झालेल्या, अमृताच्या तंतूपासून तयार झालेल्या वस्त्र तू अंगावर परिधान केलेले आहेत. त्यांनी विणलेल्या अंबर म्हणजे आकाश. धारण करशी माते तू, म्हणजे तू काय केलेलं आहेस, अमृतानं तयार केलेल्या अमृताच्या धागापासून, अमृताच्या तंतूपासून तयार केल्यासारखं वस्त्र जसं असावं तसं तू ते अंगावर परिधान केलेलं आहेस. वरच्या आता मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. पहा तपशिलामध्ये आहे हे वर्णन. वरच्या दोन्ही हातात, म्हणजे गंगामातेला 4 हात आहेत, 2 नाहीत. सर्व देवदेवतांना 4 हात आहेत, किंवा काही देवतांना 4 हात आहेत, काहींना 2च हात आहेत. 4 हात कशासाठी, तर आपल्या भक्ताला 2 हाताला कडकडून भेटून देखील भेटीची इच्छा पूर्ण होत नाही, म्हणून भक्ताला 4 हातानं भेटावं म्हणून भगवंताच्या देहाला 4 हात आहेत. भगवान श्री विष्णूला देखील शंख, चक्र, गदा आणि पद्म 4 हातामध्ये आहेत. एका ठिकाणी मी गणपतीची मूर्ती पाहिली. त्या गणपतीला एकीकडे 26 हात आणि दुसरीकडे 26 हात, म्हणजे 26 दुनी 52 हाताचा गणपती पाहिलेला आहे. अष्टभुजा असतात, अष्टभुजा देवी देखील असते. त्याला कारण काय आहे, तर आपल्या भक्तांना भेटण्यासाठी 2 हात अपुरे पडतात, म्हणून कडकडून भेटण्यासाठी 2हून असंख्य अशा प्रकारचे हात असतात. वरच्या दोन्ही हातात, एका डाव्या हातात आणि एका उजव्या हातात, म्हणजे वर असणारे तुझे जे हात आहेत असे, यातल्या एका डाव्या हातामध्ये आणि एका उजव्या हातामध्ये काय आहे पहा, कलश कमल विराजतात, म्हणजे एका हातामध्ये कलश आहे आणि एका हातामध्ये कमळ आहे. खालचा उजवा वर देत, खालचा जो उजवा हात आहे तो असा आशीर्वाद देतो आहे. वामकर अभयदानाची, वामकर म्हणजे डाव्या हातानं सुद्धा काय केलेला, असा आशीर्वाद ठेवलेला, आशीर्वादात्मक, म्हणजे आलेल्या भक्तांना अभय देण्याचं काम हा तुझा डावा हात करतो आहे आणि उजवा हात आशीर्वाद देतो आहे, कल्याण चिंतितो आहे. म्हणजे पहा, वरच्या 2 हातामध्ये 2 वस्तू वेगळ्या आहेत आणि खालच्या 2 हाताची अवस्था ही सर्वार्थाने वेगळी आणि वेगळी आहे. शुभ्र सौम्य मगरावरी आरूढ होशी नंदीश्वरी. नंदीश्वरी नदीची जी नदीमध्ये जी सर्वात महत्त्वाची आहे, तिला महानदी म्हणण्याऐवजी नंदीश्वरी असं म्हटलेलं आहे. म्हणजे नदीमध्ये सुद्धा ईश्वरी रूप करून, ईश्वर पुल्लिंगी रूप आणि ईश्वरी नदी स्त्रीलिंगी रूप आहे, म्हणून ईश्वरी हे स्त्रीलिंगी रूप तयार केलेलं आहे. काय म्हणतात पहा, शुभ्र सौम्य मगरावरी, म्हणजे गंगेची मूर्ती जी आहे ती कुठं आहे, हत्तीवर बसलेली नाही, कमळावर उभा राहिलेली नाही, घोड्यावर बसलेली नाही, बैलावर बसलेली नाही, किंवा अन्य कशावर बसलेली नाही, तर ती मगरावर बसलेली आहे. आणि गंगेला वैशिष्ट्य असं आहे की गंगेच्या उपसागरापासून अगदी अलीकडे सपाट प्रदेशात येईपर्यंत गंगेचं पात्र खोल आणि खोल आहे, त्यामध्ये मगरी खूप आहेत. म्हणून काय झालेलं आहे, ह्या मगरीसुद्धा आहेत कशा, संगमरवरी दगडाची मूर्ती आहे आणि त्याच संगमरवरापासून तयार केलेली ती मगर देखील आहे. त्यामुळं मगरसुद्धा आहे कशी, शुभ्र आहे, पांढऱ्या रंगाची आहे आणि ती उग्र नाही वाटत. उग्र केव्हा वाटते, मगरीनं जर जबडा उघडला तर ती उग्र वाटते आणि मिटलेला असेल तर तो सौम्य वाटतो. म्हणजे ज्या मगरीने आपलं तोंड मिटलेलं आहे, त्या मिटलेल्या तोंडाच्या वरच्या भागावर किंवा वरच्या जबड्यावरती गंगा ही उभार राहिलेली आहे. आरूढ होशी नदीश्वरी, तू काय केलेलं आहेस, ज्याप्रमाणे कालिया हा जो साप होता, वेटोळा घालणारा नाग होता, त्याच्या फण्यावरती जसा भगवान श्री विष्णूने म्हणजे शंकरांनी पाय दिलेला होता आणि आरूढ झालेले होते, तसं इथं गंगेनं काय केलेलं आहे, मगरीवर आरूढ झालेली आहे. ऐसे तुझे मनोहारी ध्यान चित्ती आठवी जो, तुझं ध्यान जरी नुसतं चित्ती आठवलं, ज्याच्या मनामध्ये तुझ्या मूर्तीचं स्मरण येतं ते देखील आनंदून जातात. त्यांचा पराभव कधीही जगती या होणार नाही. म्हणजे नुसता तुझ्या मूर्तीचं स्मरण जरी केलं तरी देखील जो स्मरण करतो, जी स्मरण करते, तिचा किंवा त्याचा कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही पराभव अजिबात होऊ शकणार नाही. तो कायम विजयी आणि विजयीच होत राहील. ऐसे सामर्थ्य गंगामाई आहे तुझ्या स्वरूपाचे, म्हणजे तुझी कीर्ती अलौकिक आहे, यात काही विशेष नाही, ते तर आहेच आहे. त्याहीशिवाय तुझं जे स्वरूप आहे, हे स्वरूपसुद्धा अत्यंत सामर्थ्यशाली आहे, बलिष्ठ किंवा बलवान करणारे असं आहे. ज्याने तुझं सामर्थ्य पाहिलेलं आहे त्यांचा कुठल्याही प्रकारच्या युद्धामध्ये मग तो
तलवारीचा असेल, शस्त्राचा असेल अथवा शास्त्राचा असेल, त्या युद्धामध्ये त्याचा किंवा तिचा नेहमी जय आणि जयच होत असतो. ती इथवर रम्य उदार मूर्ती. नुसती मूर्ती रम्य आहे असं नव्हे, तर ती उदार आहे. कशी उदार आहे? जो जो भक्त दर्शनाला येतो त्या प्रत्येकाला कोणत्याही क्षणी प्रसन्न व्हायला ती तयार असते. आणि मूर्ती आहे कशी? रमणीय आहे. म्हणजे मूर्ती पाहिल्यानंतर सुरेख आणि सुरेख असं वाटतं. काही मूर्ती अशा ओबडधोबड, काही देवदेवतांच्या मूर्ती या ओबडधोबड प्रकारच्या असतात. तशी गंगेची मूर्ती नाही आहे. अत्यंत प्रमाणबद्ध रीतीनं ती कोरलेली आहे, सजवलेली आहे. आणखीन काय वैशिष्ट्य आहे तुझं? एक तर रम्य आहे, स्वच्छ आहे, उदार आहे. आणखीन काय? परममंगला विमल कीर्ती. तुझी कीर्ती जी आहे ती विमल. विमल याचा अर्थ काय आहे? मल म्हणजे घाण, दोष, कलंक. आणि विमल म्हणजे कसलाही कलंक नाही तो. अहल्या, हल म्हणजे संस्कृत शब्द आहे. हल याचा अर्थ डाग. आणि अहल्या म्हणजे जिच्यावर कसलाही डाग नाही, जिच्या कपड्यावर कसलाही डाग नाही, जिच्या चरित्रावर आणि चारित्र्यावर कसलाही डाग नाही, तिला अहल्या असं म्हणतात. रामदास स्वामी म्हणून जातात, अहल्या शिळा राघवे मुक्त केली, परी लागता दिव्य हो निगेली. तशी गंगेची मूर्ती आहे कशी? एक तर उदार आहे, संगमरवरी आहे, रम्य आहे, परममंगल आहे. म्हणजे नुसती मंगल आहे असं नव्हे, तर मंगलातीत मंगल आहे. आणि विमल कीर्ती, तिची कीर्ती जी आहे त्या कीर्तीला कलंक कुठेही अजिबात लागलेला नाही. राहो सर्वदा माझे चित्ती, हेची प्रार्थना चरणाची. तुझ्या पायाची माझी प्रार्थना आहे गंगे. ही तुझी ही जी सर्वांग सुंदर असणारी मूर्ती आहे ना, ही मूर्ती माझ्या कायम स्मरणामध्ये राहावी. माझ्या चित्तामध्ये कायम तुझी मूर्ती राहणं ही आवश्यक आहे. नेहमी तुला दोन हात जोडून प्रार्थना करतो आहे. तुझा पुन्हा कशाची? हेची प्रार्थना चरणाशी. तुझ्या चरणावर, तुझ्या पायावरती मी प्रार्थना करतो आहे की तुझं हे जे मंगलकारक असं रूप आहे, रूप माझ्या डोळ्यासमोर नित्य राहू देत. मागे आपण संदर्भ पाहिला, जन्मांदा असणारे सूर्यदास होऊन जातात. इतना तो करना स्वामी जब प्राण तनेसे निकले. शरीरातून प्राण निघून जाताना हे भगवंता एवढं कर की तुझं नाव माझ्या ओठावर असावं, तुझी कीर्ती मी माझ्या मुखानं गावी, तुझी मूर्ती मी माझ्या डोळ्यानं पाहावी आणि तुझ्या नावाचा जय जयकार माझ्या कानावरती पडावा. हे चरणाची प्रार्थना आहे. कशासाठी ही मी प्रार्थना करतो? माझा तू उद्धार कर, हे सगळ्यात महत्त्वाचा असा भाग आहे. या श्लोकापर्यंत आणि इथून पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा आपल्याला ते ऐकावं लागेल की जगन्नाथ पंडितांनी गंगेला अनेक वेळेला विनंती केलेली आहे की आमची कायिक, वाचिक आणि मानसिक पापं सर्वार्थानं नष्ट करून टाक. काय कारण आहे? व एकच गोष्ट अनेकदा सांगायची. तुमच्या डोक्यामध्ये विचार येणं आवश्यक होतं, प्रश्न निर्माण होणं आवश्यक होतं. असं आहे, वक्ता किंवा प्रवचनकार जो काही सांगतो त्याची भेट झाल्यानंतर किंवा संपर्क साधून आपण असं का म्हणालात असं विचारणं आवश्यक असतं. ते सुद्धा केव्हा? प्रवचनकाराचं प्रवचन संपल्यानंतर आणि वक्त्याचं भाषण संपल्यानंतर. याचा अर्थ असा होतो की श्रोता हा कानानं तयार आहे. श्रोता हा अगोदर कानसेन अगोदर कानसेन व्हावं लागतं आणि जो जो कानसेन होतो तो तानसेन नक्की होत जातो. असू द्या, ठीक आहे, सोडून द्या. मूळ संदर्भ असा आहे की प्रत्येक ओवीच्या शेवटी जगन्नाथ पंडितांनी, प्रत्येक श्लोकाच्या शेवटी अप्पांनी, प्रत्येक श्लोकाच्या शेवटी वामन पंडितांनी, प्रत्येक श्लोकाच्या शेवटी व्यास, वाल्मिकी, भवभूती, कालिदास या सर्वांनी गंगेला पुन्हा पुन्हा विनंती केलेली आहे. याचा अर्थ काय होतो की जेवढे श्लोक तेवढ्या वेळेला विनंती केली. श्लोक किती आहेत? 52 श्लोक आहेत. म्हणजे गंगेला 52 वेळेला विनंती केलेली आहे. याचा अर्थ गंगा काय मतिमंद होती का? नव्हती. जगन्नाथ पंडित मतिमंद होते का? तेही नव्हते. मग का केलेलं आहे? तर इथे एक व्यावहारिक सत्य आहे. आणि ते असं पहा की ज्या वेळेला घर, फ्लॅट, बंगला रंगवला जातो त्यावेळेला लक्षात येतं की घरामध्ये बहुतेक कुणाचं तरी ठरलेलं दिसतं आहे. मग यथावकाश साडी खरेदी, म्हणजे कपडे खरेदी केले जातात, सोनं खरेदी केलं जातं, धान्य किराणा वस्तू खरेदी केल्या जातात. आणि मग या सगळ्या घाई गडबडीमध्ये पत्रिका करतात वधूवरांच्या, आणि वधूवरांच्या पत्रिका तयार करून छापून घरी घेऊन येतात. आणि मग देवापुढे ठेवून भटजीला विचारून पत्रिका वाटायला दोघंजण बाहेर पडतात. म्हणजे मुलाचं किंवा मुलीचं लग्न असेल तर आई वडील दोघेही पत्रिका वाटायला बाहेर पडतात. त्यावेळेला
जवळ करंडा घेतलेला असतो, त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षता घेतलेल्या असतात आणि मग जातात. पुढे पुरुष असतो, मागे बाई असते. पुरुष पुढे गेल्याबरोबर म्हणतो, आहे का कोण घरामध्ये? मग पुरुष मंडळी बाहेर येते आणि म्हणतात, हो नमस्कार, या 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 या, बरं झालं, आज गरीबाच्या घरी कसं काय पाय लागले आपले. तेव्हा पुरुष पुरुषाला सांगतो की मुलाचं लग्न काढले, लग्नाला आणि जेवायला यायचं. ज्याच्या घरी गेलेले असतात तो स्वयंपाकघराकडे तोंड करतो, म्हणतो, अगं बघितलं का कोण आले आपल्याकडे, बघ बरं, शेजारच्या काकू आलेल्या आहेत. ती पण स्वयंपाकघरात माय माऊली असं हात चोळत चोळत धूत पुसत बाहेर आलेली असते. नमस्कार करतात. तेव्हा जी आलेली असते ती जिच्या घरी आलेली असते तिला सांगते की मुलाचं लग्न काढले आणि जेवायला यायचं. किती वेळेला सांगितलं? नवऱ्याने एकदा सांगितलं, नवऱ्याने नवऱ्याला सांगितलं, बायकोनी बायकोला सांगितलं. म्हणजे हे 2 वेळेला सांगितलं. अहो बसा, गरीबाच्या घरी पहिल्यांदाच आला आहे, पुन्हा कशाला येत आहे? तुम्ही काहीतरी कार्य काढलं म्हणून आलेलं आहात, नाहीतर शेजारी राहूनसुद्धा एकमेकाच्या घरी आपलं येणं जाणं होत नसतं. अगं जा, काहीतरी खायला कर बरं आतमध्ये. मग महिला आतमध्ये जाते स्वयंपाकघरामध्ये, पुरुष बाहेर वर्तमानपत्र वाचत बसतात. आजकाल काय झालेलं आहे ते टी व्ही म्हणजे काय? टी व्हीचा मराठी अर्थ आहे तामसी वासना पेटवणारं यंत्र. ठीक आहे, द्या सोडून, तुम्हाला पटेल किंवा पटणार नाही. तर टी व्ही हा पाहत बसलेला असतात, वर्तमानपत्र वाचतात आणि मग गप्पा काहीतरी चालू होतात. नसेल तर सगळ्यात सोपं एकतर राजकारण जे गलिच्छ असतं, राजकारण हे गलिच्छ गटाराचं तोंड उघडल्यानंतर जशी घाण सुटते तशी राजकारणामध्ये सगळीकडे घाण आणि घाणच असते. नाहीतर मग गप्पा मारायला सुरुवात करतात कुठल्या तरी एखाद्या खेळाविषयी, आणि सगळ्याचा न खेळणाऱ्याचाही आवडता विषय म्हणजे क्रिकेट, आणि खेळणाऱ्याचाही आवडता खेळ विषय म्हणजे क्रिकेटविषयी गप्पा मारायला लागतात. हा असं खेळला, तो तसा खेळला, महिलांचं क्रिकेट वेगळं, पुरुषाचं क्रिकेट वेगळं, असं जास्त गप्पा मारता मारता आतमध्ये काहीतरी गार गरम होतं आणि मग 4 ताटल्या घेऊन ती माय माऊली बाहेर येते. गप्पा मारता मारता 2 घास खातात, पाणी पितात. मग काय घेणार? चहा घेणार, कॉफी घेणार, सरबत घेणार का? उकडते म्हणून कोकम सरबत देऊ द्या तुम्हाला, वाळा घालून पाणी आहे, ठार आहे वगैरे, असं काही ना काहीतरी दिलं जातं. मग गडबडीत माय माऊली ती म्हणते, ज्याच्या घरी आलेली असते ती म्हणते, अहो, म्हणजे जी आलेली असते ती म्हणते, घड्याळाकडे, अहो आत्ताच इथं 11 वाजले, 2 घरी जर पत्रिका द्यायला इतका उशीर लागला तर अजून किती घरं व्हायचीत आपली, चला निघूयात आपण आता. मग तिचा नवरा सावध होतो, तो उठून उभा राहतो, टोपी घालतो आणि ज्याच्या घरी आलेला असतो त्याला पत्रिका देतो, त्याच्यावर अक्षता ठेवतो आणि सांगतो, मुलाच्या लग्नाला आणि जेवायला यायचं बरं का. किती वेळेला सांगितलं? 3दा सांगितलं. जी आलेली असते ती जिच्या घरी आलेली असते तिच्या कपाळी हळद कुंकू लावते. हल्ली काय करतात, खरं तर हळद आणि कुंकू हे 2 वेगळ्या वेळेला लावलं पाहिजे, म्हणजे एकामागोमाग एकाच बोटानं नव्हे. हल्ली काय करतात, त्याच बोटाच्या शेजारच्या बोटाला हळद आणि कुंकू घेतात, तिथं थोडंसं केलेलं असतं, किंवा काही जण ते आता लावूनसुद्धा घेत नाहीत. आम्ही फार शिकलेलो आहोत, हो, शिकलेले नाहीत, अहो यापेक्षा न शिकलेले चांगले, त्यांनी संस्कृती टिकवून ठेवलेली आहे. तेव्हा असलेला ठीक आहे, द्या सोडून, आपण भूतकाळामध्ये रमणारे आहोत. तेव्हा जिच्या घरी आलेली असते तिच्या कपाळी हळदी कुंकू लावते, अक्षता देते आणि म्हणते, मुलाच्या लग्नाला यायचं आणि जेवायला यायचं. किती वेळेला सांगितलं? आल्याबरोबर 2दा आणि जाताना 2दा. पुन्हा बोलत 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 फाटकापर्यंत जातात. मग चपलीत पाय घालेपर्यंत, पायात चप्पल नव्हे, पायात चप्पल घातली जात नसते. आपण काय म्हणतो, जा आणि अंगात सदरा घालून द्या. अंगात सदरा नसतो, अंगावर सदरा घालायचा असतो. जा, टोपी घालून येतं, टोपी घालायची नसते, टोपीत डोकं घालायचं असतं. तसं चपलीमध्ये पाय घालायचे असतात, बुटामध्ये पाय घालायचे असतात. ते म्हणजे बुटामध्ये चपलीमध्ये पाय घालत 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 पुन्हा तेच म्हणतात, यायचं बरं का. पुन्हा मग ते फाटक बंद करतात आणि म्हणतात, विसरायचं नाही बरं का, नक्की मुलाच्या लग्नाला आणि जेवायला यायचं. मग लक्षात घ्या, आल्यापासून जाईपर्यंत लग्नासारखा लौकिकी व्यवहार जर अनेक वेळेला सांगितला, अनेकांना सांगितला, तर अध्यात्मातलं तत्त्व एकापेक्षा अनेक वेळेला सांगणं हे आवश्यक आहे. कारण का, तर अध्यात्मातली तत्त्व आपण विसरून जातो, धर्मातले नियम आपण विसरून जातो, त्याच्याऐवजी बाकीचं सगळं काही आपल्याला आठवत असतं. म्हणून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण असं आहे की एवढं नव्हे, चला आता काय पत्रिका बघू तरी,
म्हणून दोघे आतमध्ये येतात आणि पत्रिका काढून उघडतात तर खाली लिहिलेलं असतं मामाच्या लग्नाला यायचं बरं का. म्हणजे आणखीन एका वेळेला सांगितलेलं असतं लग्नाला यायचं आणि जेवायला यायचं म्हणून. म्हणजे म्हणण्याचा तिचा अर्थ असा आहे की किती वेळेला सांगावं याला काही ना काहीतरी मर्यादा असते. अनेक वेळेला जो जो सांगावं तो ते दृढीकरण होत असतं. आम्ही शिक्षक लोकसुद्धा सांगतो सोमवार ते शुक्रवार फक्त शाळा दुपारी असते, शनिवारी शाळा सकाळी असते. म्हणजे जिथे सकाळ दुपार चालू आहे तिथे तिथं सांगतात ज्यांची सकाळी चालू असते त्यांना म्हणतात सोमवार ते शुक्रवार शाळा सकाळी होते, शनिवारी मात्र आपली दुपारी शाळा असेल. हे शुक्रवारी सगळ्या वर्गामध्ये पुन्हा पुन्हा सांगितलं जात असतं. एकदा दोन तीन शनिवार 2-3 शुक्रवार सांगितलं की पुढे मग मुलामुलींना विद्यार्थ्यांना त्याची सवय होऊन गेलेली असते. असो म्हणून हे पुन्हा सांगण्याचा हेतू एकच आहे की गंगेनं आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नये आणि आपला उद्धार करावा. विठ्ठल 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 गंगा माता की जय.